गुड मॉर्निंग स्टुडंट. आजचा विषय आहे MCQ. त्याला आपण म्हणूया मल्टिपल चॉईस क्वेश्चन. अर्थातच मराठीमध्ये त्याला आपण म्हणणार आहोत बहुपर्यायी प्रश्न. आजचा विषय MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन याचा अभ्यास कसा करायचा आणि आपण स्वतःहून प्रश्न कसे तयार करायचे ते आज आपण पाहणार आहोत. चला, आज आपण आपला विषय इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 यामधील काही कन्सेप्ट आपण पाहणार आहोत. त्यातील एक कन्सेप्ट घेऊया. तर त्यातील पहिली कन्सेप्ट आहे पर्सन. सेक्शन 2 इन ब्रॅकेट 31 ब्रॅकेट कंप्लीट. सर्वप्रथम ही कन्सेप्ट अगोदर वाचून घ्या. तसं पाहिलं तर मी या कन्सेप्टमध्ये काय काय आहे ते पाहूया आणि त्यानंतर आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे तयार करायचे त्या संदर्भात आपण चर्चा करूया. तर या ठिकाणी मी एक कन्सेप्ट घेतो, पर्सन. इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. ज्या व्यक्तीला टॅक्स भरायचा आहे किंवा टॅक्स भरणार आहे त्या व्यक्तीला आपण पर्सन असं म्हणतो. इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 सेक्शन 2 इन ब्रॅकेट 31 यामध्ये ही कन्सेप्ट आहे. तर पर्सनमध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट होतात? पर्सन इन्क्लूड्स द फॉलोइंग. फर्स्ट वन, an individuals, a Hindu undivided family, a company, a firm, an association of person or a body of individuals, local authority, every artificial person. म्हणजे या ठिकाणी पर्सन इन्क्लूड्स द फॉलोइंग यामध्ये एकूण 7 कन्सेप्ट येतात. पहिला आहे इंडिव्हिज्युअल्स, दुसरा आहे हिंदू अनडिवायडेड फॅमिली, तिसरा आहे कंपनी, चौथा आहे फर्म, पाचवा आहे अन असोसिएशन ऑफ पर्सन और बॉडी ऑफ ए इंडिव्हिज्युअल्स, लोकल अथॉरिटी, एवढी, अँड लास्ट वन एव्हरी आर्टिफिशियल पर्सन. तर यावरती काही क्वेश्चन आपण तयार करणार आहोत. तर त्यासाठी आपण पहिला क्वेश्चन या ठिकाणी घेणार आहोत. तर पहिला एक क्वेश्चन जो आहे तो आपण या ठिकाणी घेत आहोत. MCQ पहिला क्वेश्चन MCQ मध्ये क्वेश्चन फर्स्ट या ठिकाणी मी घेतो. क्वेश्चन फर्स्ट, कन्सेप्ट ऑफ पर्सन. कन्सेप्ट ऑफ पर्सन सेक्शन डॅश डॅश इन इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. म्हणजे पर्सन ही संकल्पना जी आहे किंवा पर्सन ही कन्सेप्ट जी आहे ती कोणत्या सेक्शन म्हणजे इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 मधील कोणत्या सेक्शनमध्ये आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर त्याला काही ऑप्शन्स दिले जातात. पहिला ऑप्शन ए आहे सेक्शन 2 इन ब्रॅकेट 31. दुसरं सेक्शन 1 इन ब्रॅकेट 31. त्यानंतर बी घेऊ इथे सी सेक्शन 2 इन ब्रॅकेट 32. चौथं घेऊया सेक्शन 2 34. तर या ठिकाणी कन्सेप्ट ऑफ पर्सन सेक्शन डॅश डॅश इन इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 4 ऑप्शन दिलेले आहेत. सेक्शन 2 इन ब्रॅकेट 31,
बी सेक्शन 1 इन ब्रॅकेट 31, सेक्शन 2 इन ब्रॅकेट 32, फोर्थ आहे किंवा डी म्हणूया त्याला सेक्शन 2 इन ब्रॅकेट 34. अगोदर जर आपण चांगला अभ्यास केला असेल तर आपल्याला या कन्सेप्टचं जर पाहिलं तुम्ही या ठिकाणी पाहूया आपण. पर्सन सेक्शन 2 इन ब्रॅकेट 31 1961 म्हणजे इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 त्यामधला सेक्शन जो आहे 2 इन ब्रॅकेट 31 म्हणजे या ठिकाणी ऑप्शन जो आहे तो पहिला कोणता आहे सेक्शन 2 इन ब्रॅकेट 31. त्यानंतर अजून काही आपण दुसरे क्वेश्चन पाहणार आहोत या ठिकाणी. क्वेश्चन नंबर दुसरा आहे an individuals is related to dash concept. म्हणजे an individual ही संकल्पना कोणत्या कन्सेप्टमध्ये मोडते. तर या ठिकाणी मी तुम्हाला अगोदरच दाखवलेलं होतं. पर्सन सेक्शन 2 इन ब्रॅकेट 31 इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 तर त्यामध्ये एकूण 7 संकल्पना दिलेल्या आहेत. तर अगोदर त्याचे ऑप्शन्स पाहूयात म्हणजे मग लक्षात येईल. फर्स्ट वन इज द असेसमेंट इयर, पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन आहे प्रिव्हियस इयर. तिसरा ऑप्शन आहे SSC आणि चौथा आहे पर्सन. तर या ठिकाणी ॲन इंडिव्हिज्युअल इज रिलेटेड टू द कन्सेप्ट. आता या ठिकाणी 4 पर्याय दिलेत. फर्स्ट वन इज द असेसमेंट इयर, सेकंड वन इज द प्रिव्हियस इयर, थर्ड वन इज द SSC अँड फोर्थ इज द पर्सन. असेसमेंट इयर, प्रिव्हियस इयर ह्या दोन्ही नवीन संकल्पना आहेत. SSC मीन्स द पर्सन हे पण होऊ शकतं पण SSC हा वेगळा भाग आहे. पर्सन कारण अगोदरच आपण भाग जो पाहिलेला आहे पर्सन इन्क्लूड्स काय अँड इंडिव्हिज्युअल्स म्हणून याचं उत्तर जे आहे पर्सन अँड इंडिव्हिज्युअल इज रिलेटेड टू द कोणत्या कन्सेप्टमध्ये आहे तर पर्सन या कन्सेप्टमध्ये आहे. क्वेश्चन नंबर तिसरा घेऊया आपण. सोपा आहे. पर्सन इन्क्लूड्स म्हणजे एकाच कन्सेप्टवर आपण किती क्वेश्चन तयार करतोय तुम्हाला ते तयार करायचे आहेत. त्यासाठी हा सगळा खाटाटोप चाललेला आहे. तर त्यासाठी एकाच कन्सेप्टवर आपल्याला किती प्रश्न तयार करतात ते पाहूया. पर्सन इन्क्लूड्स, फर्स्ट वन इज द इंडिव्हिज्युअल्स, दुसरा आहे HUF, तिसरा आहे कंपनी आणि चौथा आहे ऑल ऑफ दी अबव. तुम्हाला माहीत आहे आपण टोटल पर्सनमध्ये एकूण 7 कॅटेगरी येतात. त्यामध्ये पहिला भाग आहे इंडिव्हिज्युअल्स, हिंदू अनडिवायडेड फॅमिली, कंपनी, फर्म अँड असोसिएशन ऑफ पर्सन्स, लोकल अथॉरिटी अँड एव्हरी आर्टिफिशियल पर्सन. त्यापैकी इंडिव्हिज्युअल्स आहे, HUF आहे, कंपनी आहे म्हणजे अर्थातच उत्तर याचं आहे ऑल ऑफ दी अबव. पुढचा क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 4. पुढे पाहूया. इंडिव्हिज्युअल्स मीन्स ए नॅचरल पर्सन और डॅश डॅश. आता या ठिकाणी पहिला प्रश्न आहे ऑप्शन आहे ह्युमन बीइंग, दुसरा आहे आर्टिफिशियल पर्सन, तिसरा आहे यामधला ऑप्शन मेल आणि चौथा आहे फिमेल. म्हणजे पहा एकाच कन्सेप्टवरती किंवा ह्या 7 कन्सेप्टवरतीच आपण क्वेश्चन तयार केलेले आहेत, पर्सनमध्येच तयार केलेले आहेत. आणि आता सध्या आपण या इंडिव्हिज्युअल मीन्स अ नॅचरल पर्सन ऑर याच्यावर दुसराही प्रश्न तयार होऊ शकतो. इंडिव्हिज्युअल मीन्स डॅश पर्सन, इंडिव्हिज्युअल मीन्स अ नॅचरल पर्सन असाही प्रश्न तयार होऊ शकतो.
पण ही कन्सेप्ट पाहण्याच्या अगोदर आपल्याला इंडिव्हिज्युअलची डेफिनेशन किंवा इंडिव्हिज्युअल्स म्हणजे काय तेही माहीत असलं पाहिजे. तर या ठिकाणी पाहूया इंडिव्हिज्युअल्स म्हणजे काय. इंडिव्हिज्युअल्स मीन्स अ नॅचरल पर्सन or a human being who may be male, female, minor, child. म्हणजे ते मेल असेल किंवा फिमेल असेल मे बी. तर त्यामध्ये ऑप्शन्स इथे आहे. इंडिव्हिज्युअल मीन्स नॅचरल पर्सन्स ऑर ह्युमन बिईंग. इथे मेल पण दिलं आहे, फिमेल पण दिलं, पण दोन्ही मिळून इथे जो पर्याय दिलेला आहे तो कोणता आहे, ह्युमन बिईंग हा एक पर्याय आहे. तर पुढचा क्वेश्चन अजून एक पाहूया. क्वेश्चन नंबर 5 त्याच कन्सेप्टवर आपण पाहतो आहोत. HUF स्टँड्स फॉर, म्हणजे याचा लॉंग फॉर्म काय, HUFचा लॉंग फॉर्म काय. तर इथे 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे हिंदू अनडिवायडेड फॅमिली. दुसरा आहे हिंदुस्तान अनमॅरिड फॅमिली. तिसरा आहे हिंदू अनमॅरिड फॅमिली. आणि चौथा आहे हिंदू अनडिवायडेड फोर्स. प्रत्येक ठिकाणी HH आहे, पण ॲक्च्युली या ठिकाणी जी कन्सेप्ट आहे ती कोणती आहे, हिंदू अनडिवायडेड फॅमिली. कारण आपण पहिल्याच पर्सन इन्क्लूड्समध्ये जो भाग पाहिलेला आहे त्यामध्ये आहे HUF स्टँड फॉर्म. H मीन्स हिंदू, U मीन्स अनडिवायडेड फॅमिली, म्हणजे U मीन्स अनडिवायडेड आणि F मीन्स फॅमिली. हा या ठिकाणचा एक प्रश्न आहे. पुढचा यावरती अजून एक क्वेश्चन घेऊया, म्हणजे लक्षात येईल. करता याला आपण कारभारी असं म्हणतो. करता इन्क्लूड इन. आता या ठिकाणी करता हा कोणत्याही पर्सन्समध्ये येत नाही, म्हणजे इंडिव्हिज्युअल्समध्ये येत नाही, कंपनीमध्ये येत नाही, फर्ममध्ये येत नाही, लोकल ॲथॉरिटीमध्ये येत नाही, एवढी आर्टिफिशियल पर्सनमध्ये येत नाही. तर करता इन्क्लूड्स हिंदू किंवा आपण ज्याला म्हणूया HUF हिंदू अनडिवायडेड फॅमिली. पुढचा प्रश्न छोटासा आहे. AOP स्टँड्स फॉर. तर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे AOP स्टँड फॉर. या ठिकाणी आहे ॲन असोसिएशन ऑफ पर्सन्स. म्हणजे ऑप्शन्स वेगवेगळे दिले जातील. ऑप्शन्स तुम्हाला उदाहरणार्थ ऑल ऑफ पर्सन्स हा एक ऑप्शन दिला जाईल, किंवा दुसरा असोसिएशन्स ऑफ पर्सन, तिसरा असोसिएशन ऑफ पोलीस, किंवा ॲट ऑफिस पर्सन. तर या ठिकाणी ऑल ऑफ द पर्सन नाही, असोसिएशन ऑफ पोलीस नाही, ॲट ऑफिस पर्सन नाही. तर याचं उत्तर आहे असोसिएशन ऑफ पर्सन किंवा बॉडी ऑफ पर्सन्स. पुढे आहे एक महत्त्वाचा प्रश्न की ज्यावरती प्रश्न येतोच, लोकल ॲथॉरिटी इन्क्लूड्स. आता लोकल ॲथॉरिटी इन्क्लूड्स हा जो भाग आहे हा पर्सन्समधला आहे. सेक्शन 2(31) इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 त्यामधला 6 हा पॉईंट आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर पाहायचं असेल तर पर्सन सेक्शन 2(31) त्यामधला हा 6वा घटक आहे लोकल ॲथॉरिटी इन्क्लूड्स. इथे मी काही ऑप्शन देतो, त्यापैकी एक आहे हॉस्पिटल, दुसरा आहे स्कूल, तिसरा आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, आणि चौथा आहे ग्रामपंचायत. तर या ठिकाणी
लोकल अथॉरिटी इन्क्लूड्स, पुढचा प्रश्न पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल. पुढचा एक प्रश्न तसाच घेतो मी, दुसरा. लोकल अथॉरिटी इन्क्लूड्स त्यामध्ये म्युनिसिपल कॉर्पोरेशन, दुसरा म्युनिसिपॅलिटी, तिसरा आहे डिस्ट्रिक्ट बोर्ड आणि चौथा ऑप्शन आहे ऑल ऑफ दी अबव. तर हा दुसरा प्रश्न पाहताना LAI म्हणजे लोकल अथॉरिटी किंवा लोकल अथॉरिटी, तर यामध्ये म्युनिसिपल कॉर्पोरेशन येतं, म्युनिसिपॅलिटी येते आणि डिस्ट्रिक्ट बोर्ड येते. त्यामुळे याचं उत्तर अर्थातच कोणतं आहे? ऑल ऑफ दी अबव. म्हणून पहिला प्रश्न पाहताना लोकल अथॉरिटी इन्क्लूड्स काय? हॉस्पिटल, उत्तर चुकीचं आहे. स्कूल, उत्तर चुकीचं आहे. ग्रामपंचायत, उत्तर चुकीचं आहे. तर यामधलं उत्तर कोणतं आहे? म्युनिसिपल कॉर्पोरेशन. तर हा सगळा सांगण्याचा भाग म्हणजे तुम्हाला कदाचित जर ही परीक्षा जर झाली तर यामध्ये कदाचित MCQ येण्याची शक्यता आहे, एका वाक्यात उत्तर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अगोदर एक कन्सेप्ट आपली क्लिअर करून घ्यायची. म्हणजे उदाहरणार्थ जशी मी पर्सन्सची तयार केली तसं जर पाहिलं तर HUFची ते एक कन्सेप्ट मी तयार केलेली. हिंदू अनडिवायडेड फॅमिली, HUF म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली मीन्स हिंदू फॅमिली विच कन्सिस्ट ऑफ ऑल ऑफ पर्सन्स लाईनली, म्हणजे मोठ्यापासून तर छोट्यापर्यंत, डिसेंडेड फ्रॉम ए कॉमन अँचेस्टर, की ज्यामध्ये एक मुख्य असतो इन्क्लुडिंग देअर वाईज, त्यांच्या पत्नी आणि काही त्यांच्या अनमॅरिड मुली असतात. अशी जो सगळा एक परिवार असतो आणि त्यांच्याद्वारे कर्ताद्वारे काही जो बिझनेस चालवला जातो तो सर्व काम जे आहे तो करता पाहतो. म्हणून HUF हिंदू अनडिवायडेड फॅमिली अशा सगळ्या कन्सेप्ट तुम्ही तयार करायच्या, किंवा एक कन्सेप्ट घ्यायची, पर्सन्स घ्या, मग त्यावरून तुम्हाला तयार करता येईल. मग उदाहरणार्थ मग त्यामध्ये तुम्हाला मागे मी सांगितलेलं होतं किंवा काही कन्सेप्ट आपण क्लिअर केलेल्या होत्या की त्यामध्ये काही असेसमेंट इयर आहेत. उदाहरणार्थ प्रिव्हियस इयर आहे, SSC आहे, पर्सन आहे. असेसमेंट इयर म्हणजे काय, प्रिव्हियस इयर म्हणजे काय, SSC म्हणजे काय, पर्सन्स म्हणजे काय, ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत. आणि त्यावरती तुम्ही स्वतः मी जसे प्रश्न तयार केलेले आहेत तसे तुम्ही प्रश्न तयार करायचे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क पाडता येतील. धन्यवाद.